तर बघा, तर आम्ही आहोत खुरपीत. मम्मी सकाळपासून खुरपीती आणि मी मम्मीला शाळेत आल्यापासून खुरपू लागत आहे. हे काही आमचे सीताफळ होते, सगळे सीताफळ मोडले तर, आणि हे एकच झाडं ठेवले तर घराच्या मागं. त्यामुळे ते सीताफळामध्ये लय गवत झालं. मम्मी खुरपीती आणि त्यात वरून कापूस लावलाय, त्यामुळे गवत काढावं लागेल. मम्मी सकाळपासून खुरपीती आणि मी शाळेतून आल्यापासून खुरपितोय. हा तरी या खुरपू लागायला हाताला भांडे मस्त. कापूस खुरपायला चालू आहे, कारण ते सीताफळात गवत लय झाले ना, आणि त्याने पाळी पण घालता नाही आली त्याच्यामुळं. तरी आता खुरपीत होतं आम्ही दोघं बी. कृष्णा पण दुपारून आल्यापासून खुरपू लागत आहे, शाळेतून आल्यापासून. आणि मी तर खुरपीते. मला पण आज उशीरच झाला ना, कारण 3 वाजले होते यायला तरी बी शेतात. पण आल्यापासून चालू आहे खुरपायला सारखं, कारण गवत. कृष्णा खुरपितोय, तर आम्ही दोघं पण खुरपीत होतो. पण आता तो खुरपायला लागला, तर कसं खुरपीत जमते का कृष्णाला बघा. कारण गवत लयच झाले ना, त्याच्यात भरपूर गवत झाले. कापूस लावलाय आणि मोठ्याला पण लय झाले, कारण पाऊसच तसा आहे की गवत मोठे मोठे व्हायला. असा मोठा जोरात पाऊस असला का वाहून जातं बी. आता ही बारीक पाऊस आहे त्याच्यामुळे उगते तण जेवढं आहे तेवढं, कारण भरपूर गवत झाले आता काही असं झाले. कारण तिकडून पण खुरपीत आणलं इकडनं आणि पाळी घातली त्याच्यामुळे उरकते. फक्त कापसाचं राहिले आता. बघा चांगलं जमते का पोराला. काय कृष्णा मस्त येते खुरपायला, आहे का नाही. जमतंय म्हणतोय, काय करीत नाही खुरपून आता, कारण दोघंच खुरपीत होतं आम्ही. आणि भरपूर आहे, गवत पण जास्त आहे आणि हे पण होते ना. शाळेतून आल्या थोडा अभ्यास करतो, नंतर खुरपू लागायला तो. ऊन पण नसतंय जरा त्याच्यामुळं. आता घरी जायचं होय. बघा कृष्णा म्हणतो चल ना मम्मी आता घरी जायचं. हे एवढं सीताफळाचं झाड राहिले ते 10-12. आता ते कापूस दिसतोय बघा, असा कापूस आहे आमचा ह्याच्यात लावलेला. थोडेच ठेवले तर झाडं, जास्त पण नाही ठेवले, सगळे उपटून काढले आता. कारण पातळ बी होते त्याच्यामुळं सगळेच घेतले काढून. आणि घराच्या पाठीमागं थोडेसे ठेवले तर, कारण खायला पण लागते ना. आणि आता कुठंतरी थोडं तुटाळे ना, तर ह्यात आंब्याची झाडं लावायचे, तर नारळाचे काही आणि काही सीताफळ, म्हणजे थोडं थोडं सगळंच खायला होतं ना. विकत घेण्यापेक्षा घरचं खाल्लेलं चांगलं राहतं ना. होय कृष्णा. लावायचे चिकूचे किती लावायचे तर 10 चिकूचे, अजून 10 आंब्याचे, हां 10 नारळाचे. 10 लावायचे सगळेच. बघा आमचा कृष्णा म्हणते 10 आंब्याचे लावायचे, 10 नारळाचे लावायचे. कारण विकत खाण्यापेक्षा घरचं खाल्लेलं पण चांगलं राहते ना, लावलेलं पण झाडं चांगलेच असतं. कारण सीताफळ पण ठेवली असते, ती पातळ बी होती आणि त्याला फळ पण चांगलं येत नव्हतं. आणि लयच पातळ होती ना, कुठेतरी झाडं होते त्याच्यामुळे उपटून काढली. कारण त्यात पेरता येणार आणि काहीच व्हायला, नुसतं गवतच व्हायला लागलं. म्हणून इकडं थोडे जरा दाट होते ना, ठेवलेत बी. खायला पण लागते म्हणलं जाऊ दे आता काय करणार, त्याच्यामुळे हे केलं आहे ना. जमते का कृष्णाला खुरपायला आमच्या, नक्की सांगा आम्हाला कमेंट करून. होय. तर हा जायचं आहे घरी. तर कृष्णा गवत उचलतोय आता. गवत म्हणजे म्हशीला न्यायचं घरी. कशाला न्यायचं, म्हशीला न्यायचं. तर गोळा करतोय गवत. हे पाठीमागचं भरपूर गवत आहे ना, त्याच्यामुळे गोळा करायला चालू आहे. तर जायचं आहे घरी. हे बघा त्याला जायचं म्हणतो, त्याच्यामुळं आला. सकाळपासून दुपारून काम करू लागतोय, लय हुशार आहे आमचं. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा हा व्हिडिओ. बाय नक्की करा. कारण कृष्णा काय तुझ्या आयडी मनीषा